नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बऱ्याच विद्यार्थ्यांकडून मला मेसेज येतात की सर एकदा बीएमसीच्या सिलेबस बद्दलचं थोडंसं आम्हाला गायडन्स द्या, जेणेकरून सुरुवात करायची कधी, कसं प्रिपरेशन केलं पाहिजे ते याचा एक अंदाज येईल. तर 2018 ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये व्यवस्थित सिलेबस देण्यात आलेला होता की तुमचा सिलेबस काय असणार आहे. आणि यावेळेस सुद्धा आयबीपीएसच एजन्सी आहे. क्लिअर. त्यामुळं भरपूर गोष्टी सिमिलरच असणार आहेत. थोडे बहुत चेंजेस आलेले ते येतील. आता ही जी पोस्ट आहे सब इंजिनियरची बीएमसीच्या आत, ती इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल वाल्यांची मिळून आहे. त्यामुळे तुम्हाला सिलेबस इलेक्ट्रिकलचा सुद्धा असणार आहे आणि मेकॅनिकलचा सुद्धा असणार आहे. आणि सिलेबस असा नाहीये की वरवरून आहे, सिलेबस चांगला डेप्थ मध्ये असल्यामुळं तुम्हाला याची प्रिपरेशन ऍडव्हान्स मध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. बरेच जणांचं असं स्पेसिफिकली एम असतं की मला बीएमसी पाहिजे. जसे काही लोक मुंबईचे आहेत, ठाण्याचे आहेत, कल्याणचे आहेत, राईट. काही कोकणातले आहेत की ज्यांना मुंबईमध्ये खूप इंटरेस्ट असतो. काही लोक असे पण आहेत की ज्यांना फक्त मेट्रो सिटीमध्येच जॉब करायचा असतो. त्यामुळे टार्गेटिव्ह लोक असतात थोडंसं बीएमसीच्या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दलच्या. काही मुली आहेत, काही मॅरिड मुली आहेत की ज्यांचे हस्बंड वगैरे आयटी बीटी मध्ये कुठं मेट्रो सिटीज मध्ये काम करतात. मग त्यांच्यासाठी हे बीएमसी एक चांगला ऑप्शन ठरून येतो, राईट. त्यामुळे त्यांचं स्पेसिफिकली एम असतं. अशा लोकांचे बरेच मला मेसेज आलेले आहे आणि त्याचाच फॉलोअप घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन येतो. या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत पूर्ण सिलेबस डिस्कस करेल, पॅटर्न डिस्कस करेल, कसं प्रिपरेशन करायचं हे पण गाईड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर चला आपण सुरू करू. सर्वप्रथम की बीएमसीचा पॅटर्न असतो काय, तर बीएमसी मध्ये तुम्हाला जवळपास 100 मार्काचा पेपर असतो आणि यापैकी तुम्हाला 50% मार्क घेऊन येणं अत्यंत गरजेचं असतं, राईट. आता लॉजिकल रिझनिंग 20 मार्कासाठी येतं, त्यानंतर जनरल नॉलेज 20 मार्कासाठी येतं आणि टेक्निकल 60 मार्कासाठी येतं. असं 100 मार्काचं कॉम्बिनेशन तुमचं बीएमसीचा पेपर आहे. 50% मार्क तुम्हाला लागतात. मागच्या वेळेस काय झालं होतं की काही कॅटेगरीचे सीट्स आहेत लेडीजच्या की ज्यांना 50% मार्क मिळाले नसल्यामुळे ते खाली राहिले, पण बीएमसी 50च्या खाली आलं नाही. त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये स्पेसिफिकली मेन्शन राहतं. ओके. आणि जनरलचा जवळपास 60 मार्काच्या आसपास कट ऑफ लागला होता इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल साठी. हे 2018 ची गोष्ट आहे. आता काळ खूप पुढे गेला, रिसोर्सेस भरपूर अवेलेबल झाले. 18ला असं कसं ऑनलाईन मिललाईन प्लॅटफॉर्म नव्हते खूप. क्लिअर. हे कोविड मध्ये सर्व काही आलंय, राईट. आणि आलं तर असं ठासून आलं, म्हणजे एकदम प्रत्येक छोट्या छोट्या पॉइंटची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते. क्लिअर. त्यामुळे हा कट ऑफ आहे ना आता बऱ्यापैकी वर जाईल. तुम्हाला अंदाज आलेलेच आहेत बाकी एक्झामचे सुद्धा कट ऑफ कसे लागतात. त्यामुळे अपेक्षा 60 मार्काची करण्यात काहीही म्हणजे पॉइंट नाही आहे. ओके. आणि असं होणारही नाही की 50%च्या आत बिलकुल म्हणजे कट ऑफ जाऊ शकत होता आणि कॅटेगरीच्या सीट्स खाली राहिल्या कोणाच्या. आता कोणाची सीट्स खाली राहण्याचे काहीही पॉसिबिलिटीज होत नाही. आता बघा, तुम्हाला रिझनिंग येतं, आयबीपीएस पेपर सेट करतं, त्यामुळे रिझनिंग चांगल्या क्वालिटीचं येतं. आयबीपीएसच्या प्रत्येक पेपरमध्ये रिझनिंग चांगलं असतं. ओके. जनरल नॉलेज 20 मार्काचा आहे, त्याच्यापैकी 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला मुंबईशी रिलेटेडच येतात, राईट. आणि बाकी करंट अफेअरचा बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन या जनरल नॉलेजमध्ये असतं. स्टॅटिक कंटेंटवर थोडासा कमी फोकस असतो यांचा. टेक्निकल याच्यामध्ये जवळपास इलेक्ट्रिकल मेकॅनिकल तुम्ही 50-50% पकडून चला, पण थोडंसं इलेक्ट्रिकल जास्त येतं. आणि लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल जरी जास्त आलेलं असेल तर याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट सिलेक्ट होण्याचं पर्सेंटेज इलेक्ट्रिकल पेक्षाही जास्त आहे. क्लिअर आहे. ओके. तर त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आणि हे लक्षात ठेवायचं आहे की इक्वली दोन्हीसाठी गुड आहे. जरी इलेक्ट्रिकलचे जास्त क्वेश्चन्स एखाद्या वेळेस येत आले, 4-5 क्वेश्चन कमी जास्त होतात बघ, आणि 4-5 क्वेश्चन खूप काही ठरवू शकतात. म्हणजे 25 क्वेश्चन इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे आले, 35 क्वेश्चन इलेक्ट्रिकलचे आले, तर दोन्हीमध्ये 10 क्वेश्चनचा गॅप होतो. क्लिअर आहे. दोन्हीमध्ये 10 क्वेश्चनचा गॅप होतो आणि 10 मार्क भरपूर काही ठरू शकतात. पण होतं कसं की मेकॅनिकल वाले इलेक्ट्रिकल भरपूर प्रिपरेशन वगैरे करतातच, त्यामुळे काही प्रॉब्लेम असा येण्यासारखा नाही आहे तुम्ही जर व्यवस्थित ऍडव्हान्स मध्ये तयारी करायला सुरुवात केली तर. क्लिअर. त्यामुळे बघा, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, राईट. कन्सेप्ट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मिलिंग, प्लेनिंग, शेपिंग, ड्रिलिंग, रिमिंग, ग्राइंडिंग, रिवेटिंग, वेल्डिंग, जॉइनिंग प्रोसेसेस, टाइप, डिफेक्ट, सुपर फिनिशिंग प्रोसेस, ऑनिंग, लॅपिंग, बफिंग, कास्टिंग, फोर्जिंग, रोलिंग, ड्रॉइंग, फॉर्मिंग प्रोसेस, classification, selection and application of machine tool, cutting tool material, coolant, design of cutting tool or tool design.
क्लिअर. म्हणजे प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आहे, मशिनिंगच्या सर्व प्रोसेसेस याच्यामध्ये जवळपास सर्वांचे नावच आलेली आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही, ते सर्व सिलेबसमध्ये आहे. न्यूमेरिकल थोडेसे कमी असतात टेक्निकलमध्ये, राईट. थेरी ही जास्त असते, आणि थेरी अशी एकदम टुल्लू बुल्लू असते असे नाही आहे, थेरी थोडीशी असते लेवलची, राईट. एकदम हाय लेवलची नाही, पण मीडियम लेवल पकडून चालते. क्लिअर. थेरी ऑफ मशीन मध्ये बेल्ट ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह, जॉईंट अँड कपलिंग, सिंगल अँड मल्टी सिलेंडर इंजिन्स, व्ही इंजिन्स, बेल्ट चेन ड्राईव्ह, डिग्रीज ऑफ फ्रीडम. क्लिअर. बेसिक्स वगैरे आहे. त्यानंतर बेल्ट रोप चेन तुम्हाला सर्वच करावं लागतं. क्लिअर. थोडासा तुम्हाला बॅलन्सिंगचा पण पार्ट करावा लागतो, कारण सिंगल अँड मल्टी सिलेंडर इंजिन म्हटलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला फ्लायव्हील पण कव्हर झालेला आहे, थोडा बॅलन्सिंग पण कव्हर झालेला आहे, पण खूप डिटेलमध्ये बॅलन्सिंग येत नाही. त्यानंतर मशीन डिझाईन कन्सेप्ट, टॉर्शन, स्प्रिंग, जॉईंट, बिअरिंग, टाइप्स ऑफ डिझाईन, त्यानंतर थेरीज ऑफ फेल्युअर, फॅक्टर ऑफ सेफ्टी, कंबाईन स्ट्रेसेस, स्ट्रट अँड कॉलम, डिझाईन ऑफ अ स्क्रू अँड बोल्ट, डिझाईन ऑफ शाफ्ट अँड स्प्रिंग अँड की. तुम्ही जर थेरी ऑफ मशीन अँड डिझाईनला जर बघितलं सिलेबसकडे, तर तुमचं टॉम, मशीन डिझाईन आणि सॉम 3 कव्हर झाले. क्लिअर. 3 कव्हर झालेले आहेत. पुढे जाण्याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट सांगतो, आपली MIDC BMC वाली बॅच लॉन्च केली. आता तुम्ही म्हणाल सर MIDC का लिहिलं? बघा, बऱ्याच जणांनी MIDC ला आपल्याला बॅच जॉईन केलेली आहे, त्यांना आपण BMCचं पण त्याच्यासोबतच ऍड करून दिलं. MIDC मध्ये मेकॅनिकलचे जास्त विषय नाही आहे, पण अवेलेबल सर्व करून दिलेले आहेत, राईट. तुम्हाला जेवढं करायचे तेवढे करा. बाकीचे जे आहेत ते तुम्हाला BMC साठी सुद्धा कामी येणार आहे. आणि ज्यांचा BMC MIDC चा फॉर्म भरला, क्लास जॉईन नाही केला, पण BMC सुद्धा करायचा आहे, कंबाईन करू शकता. आपण फीस 5,999 रुपये फीस ठेवली. याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचं पण पूर्ण आहे, मेकॅनिकलचं पण पूर्ण आहे, नॉन टेक पण आहे. ओके. सर्व काही तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं जाईल. PDF नोट्स वगैरे, टेस्ट सिरीज सर्व काही याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. पुढे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, काही मशीन डिझाईन आणि टॉप मध्ये सुद्धा पार्ट लिहिलेला होता, आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सेपरेट सुद्धा लिहिलेला आहे, जसं कंबाईन स्ट्रेसेस वगैरे तिकडे लिहिलेलं होतं. स्ट्रेस अँड स्ट्रेन अनालिसिस, ट्रस अँड ट्रप म्हणजे मेकॅनिक्सचा पार्ट. क्लिअर. शिअर स्ट्रेस, टॉर्शन, बेंडिंग मोमेंट अँड शिअर फोर्स कन्सेप्ट, शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम इन अ बीम, डिफ्लेक्शन ऑफ अ बीम अँड डिफरंट कंडीशन, शाफ्ट, हेलिकल स्प्रिंग, इम्पैक्ट लोड, टॉर्शन ऑफ अ बार. क्लियर. सब है भाई, सब है. क्लियर. नहीं साला ये मैकेनिकल तो है इलेक्ट्रिकल भी. त्यानंतर फ्लूइड मेकॅनिक्स, पंप, टाइप ऑफ सिलेक्शन, इफिशियन्सी, कॅरेक्टरिस्टिक एक्सेट्रा. म्हणजे तुमचं कोणतं आलं? मेकॅनिकलचं काय ऍड झालेलं आहे? मेकॅनिकलचं तुम्हाला हायड्रोलिक मशीन ऍड झालं. त्यानंतर कॉम्प्रेसिबल फ्लूइड फ्लो हे पण आहे सिलेबस, कॉम्प्रेसिबल फ्लूइड फ्लो पण आहे. त्यानंतर फ्लूइड प्रॉपर्टी, प्रेशर, स्ट्रेस, बायोन्सी, विस्कोसिटी, त्यानंतर बर्नॉलिस थेरम, हायड्रॉलिक जंप, नॉन युनिफॉर्म फ्लो, रेनॉल्ड नंबर, हायड्रॉलिक ग्रेडियंट, वॉटर हॅमर. म्हणजे FM जवळपास पूर्ण आहे. नॉन डायमेन्शनल नंबर्स, बाउंड्री लेयर वगैरे हे मेन्शन नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल म्हणजे तुमचं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, राईट. मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल सिस्टम. त्यानंतर फोरकास्टिंग आहे, प्लॅनिंग अँड फंक्शन्स आहे, प्लॅनिंग अँड मटेरियल रिक्वायरमेंट म्हणजे MRP आहे. ओके. शेड्युलिंग अँड सिक्वेन्सिंग आहे. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, ऍडव्हान्स कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. ओके. त्यानंतर IC इंजिन पूर्ण आहे, व्हॉल्युमेट्रिक अँड थर्मल इफिशियन्सी आहे. SICI इंजिन आहे, कंबशन, नॉकिंग, सुपरचार्जिंग, कुलिंग, लुब्रिकेशन, इग्निशन सिस्टम पूर्ण आहे. क्लिअर. रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग पूर्ण आहे. थर्मल इंजिनिअरिंग, टर्म्स ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे थर्मल इंजिनिअरिंग, बेसिक थर्मोडायनामिक्स ते पण करावं लागेल. कन्सेप्ट ऑफ हीट अँड इव्हॅपोरेशन, थर्मोडायनामिक्स, लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, वेरियस सायकल विथ रिस्पेक्ट टू pH कर्व, डिझाइन ऑफ रेफ्रिजरेटिंग सिस्टम, कॉम्प्रेसर, एक्सपान्शन युनिट, accumulator, evaporator, condenser, duct design, vapor absorption cycle, compression, refrigeration system, सॉरी वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम त्यांना असं म्हणायचं आहे. म्हणजे RAC तुमचं पूर्ण आहे, डक्ट डिझाईन वगैरे आहे, पण त्याचा पार्ट फार जास्त येत नसतो. ओके. अर्ध्या 1 तासाचा तो पार्ट आहे म्हणजे रेफ्रिजरेशन इक्विपमेंटचा. क्लिअर. त्यानंतर डिझाईन ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टम, टेम्परेचर, ह्युमिडिटी. ओके. 8 डिफरंट कन्सेप्ट म्हणजे पूर्ण सायकोमेट्री आहे तुमचं. टाइप्स ऑफ सिस्टम, स्प्लिट, सेंट्रलाइज, देन लेटेस्ट रेफ्रिजरेशन सिस्टम अँड देअर एक्झाम्पल्स, राईट. म्हणजे तुमच्या ज्या एअर रेफ्रिजरेशन सिस्टम वगैरे जे आहे त्यांच्या व्यतिरिक्त तुमचे बाकीचे आहेत, राईट. सीबॅक इफेक्ट वगैरेवर काम करणाऱ्या सर्व रेफ्रिजरेशन सिस्टम सुद्धा आहेत, वर्टेक्स रेफ्रिजरेशन सिस्टम आहे. क्लिअर.
त्यानंतर पार्ट ऑफ व्हेकल म्हणजे तुम्हाला ऑटोमोबाईल सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे, जसं की इंजिन, चासीस, ट्रान्समिशन, ड्राईव्ह, असेंब्ली ड्राईव्ह, अल्टरनेटर, ऍक्झल बॉडी, व्हील, ब्रेक, स्टिअरिंग अँड सस्पेन्शन. क्लिअर, हे पूर्ण आहे. त्यानंतर ट्रान्समिशन मध्ये गिअर ड्राईव्ह डिझाईन, अनालिसिस, स्टेप ड्राईव्ह अँड स्टेपलेस ड्राईव्ह. क्लिअर. त्यानंतर तुमचा कन्सेप्ट ऑफ एसआय अँड सीआय इंजिन, राईट, कार्नॉट सायकल, रिव्हर्स कार्नॉट सायकल, रँकेन सायकल, ऑटो सायकल, डिझेल सायकल, एसआय अँड सीआय इंजिन, हे पण आहे. क्लिअर. त्यानंतर इफिशियन्सी, थर्मल, व्हॉल्युमेट्रिक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सिस्टम. आता बघा, 4 व्हील ड्राईव्ह आहे, 2 व्हील ड्राईव्ह आहे, डिफरंट मेकॅनिझम आहे, रिसेंट ट्रेंड इन ऑटोमोबाईल. म्हणजे पूर्ण बघा कसं आहे, ऑटोमोबाईलला तुम्ही इथं बघा 3-4 पॉईंट मध्ये ऑटोमोबाईल लिहिलेला आहे, पण सब्जेक्ट एकच आहे. असे पॉईंट त्यांनी 40 केलेले आहेत. क्लिअर. तर असं नाही आहे की ओव्हर साईज्ड आहे सर्व. कसं असतं की इलेक्ट्रिकल वाल्यांचं परफेक्ट इलेक्ट्रिकल असायला हवं, त्यासोबत मेकॅनिकल, म्हणजे याच्यामध्ये मी क्लास सेशन पण ऍड केलेले आहेत मेकॅनिकलचे, राईट. म्हणजे तुम्हाला थर्मोडायनामिक्स अख्खं 4 तासात शिकवलेलं आहे, त्यानंतर एफएम तुम्हाला 5-6 तासातच शिकवलेलं आहे, तर ते सेशन सुद्धा इलेक्ट्रिकल वाले वापरू शकतात. क्लिअर. आणि मेकॅनिकल वाल्यांना सुद्धा इलेक्ट्रिकल शॉर्ट मध्ये करून देण्यात आलं. आपलं सेक्शन पूर्ण परफेक्ट करायचं, मेकॅनिकल वाल्याने मेकॅनिकल परफेक्ट करायचं, इलेक्ट्रिकल वाल्याने इलेक्ट्रिकल परफेक्ट करायचं, आणि अदर ब्रांचचं आहे ना थोडंसं शॉर्टकट मारत जायचं. क्लिअर. अदर ब्रांचच्या आपल्याला 50% क्वेश्चन बनले पाहिजेत, 50% सोडून देत. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बीएमसी मध्ये खूप ह्यूजही कट ऑफ जाणं मुश्किल असतं. का? कारण दोन्ही बॅलन्स करून चालायचं आहे ना, इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल. त्यानंतर आता बघा आपण आलो इलेक्ट्रिकल मध्ये. इलेक्ट्रिकल फंडामेंटल, सप्लाय व्होल्टेज, एसी डीसी सप्लाय व्होल्टेज, करंट, इंडक्टन्स, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, 3 फेज अँड 1 फेज सप्लाय सिस्टम, इलेक्ट्रिक पॉवर, इलेक्ट्रिक एनर्जी, एचव्हीएलव्ही सप्लाय, ओके, ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह पॉवर ट्रान्सफर अँड डिस्ट्रीब्युशन, रिसिव्हर पॉवर कन्झम्पशन. क्लिअर. हे कसं आहे, तुमचं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे ना, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स बद्दलचे थोडेसे जास्त क्वेश्चन्स येतात, हे लक्षात ठेवा. ओके, बेसिक वर त्यांचं जो असं बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स जरा जास्त विचारलं जातं या बाकी सिस्टम पेक्षा. जे आपण फर्स्ट इयरला शिकतो ना कशामध्ये, इंजिनिअरिंगच्या, तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स त्याच्याशी रिलेटेड थोडंसं जास्त विचारलं जातं. क्लिअर. बाकीही येतं, ऍडव्हान्स लेवलचं येतं, पण थोडंसं इलेक्ट्रिकलचा जो पार्ट आहे ना इझी येतो ऍज कम्पेअर टू मेकॅनिकल. त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, याच्यामध्ये सबस्टेशन, रिसिव्हिंग स्टेशन, अर्थिंग, सबस्टेशन इक्विपमेंट, बस बार, सीटी पीटी, प्रोटेक्शन रिले, न्यूमेरिकल्स, डिजिटल सर्किट ब्रेकर, ऑनलोड आयसोलेटर, ऑफलोड आयसोलेटर, सर्ज असिस्टर, सिस्टम ग्राउंडिंग इक्विपमेंट, ग्राउंडिंग, लाइटनिंग प्रोटेक्शन एक्सेट्रा. ओके, सिंगल लाइन डायग्राम, कंट्रोल सर्किट अँड लॅडर डायग्राम. ओके, हे. त्यानंतर इन्सुलेटिंग मटेरियल, क्लासिफिकेशन, डायइलेक्ट्रिक स्ट्रेन टेस्ट, ओके, सेक्शन, बॅकेलाइट, एफआरपी, त्यानंतर टेफ्लॉन, पीव्हीसी, एचडीपीई, मायका, SF6, व्हॅक्यूम, ऑइल एक्सेट्रा. म्हणजे हे बेसिकची गोष्ट आहे. तुम्ही बघायला गेले ना, एमसीक्यू ओरिएंटेड करायला गेले तर हा तुमचा 17वा पॉईंट लगभग 1 ते 1.5 पेजेस मध्ये संपेल रटायचा, राईट. तर इलेक्ट्रिकलचे जे क्वेश्चनची स्ट्रेंथ येते ना ती थोडीशी लो टाईप मध्ये येते, म्हणजे बेसिक जास्त विचारले जातात. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर, इंडक्शन मोटर, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग 3 फेज 1 फेज मोटर्स, त्यानंतर मोटर स्टार्टिंग मेथड, सिलेक्शन रेटिंग, कूलिंग अँड एन्क्लोजर, एचव्हीएलव्ही मोटर्स, त्यानंतर मोटर प्रोटेक्शन रिले, मोटर कंट्रोल सर्किट, IS 325 स्पीड कंट्रोल मेथड. ओके, त्यानंतर VF कंट्रोल, स्लीप रिकव्हरी स्कीम, पोल चार्जिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ इंडक्शन मोटर्स अँड देअर ऍप्लिकेशन फॉर पंप, कॉम्प्रेसर, क्रेन ऍक्च्युएटर, टूल मेंटेनन्स अँड टेस्टिंग. थोडंसं कसं आहे, जे तुमचं काम आहे ना तिथं बीएमसी मध्ये त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत ह्या. त्यानंतर केबल अँड वायर्स, हे पण सोपं वालं आहे. टाईप कन्स्ट्रक्शन, HVLV केबल टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग, केबल रेटिंग अँड सिलेक्शन, केबल जॉईनिंग अँड टर्मिनेशन. तुम्ही बीएमसी मध्ये जेव्हा काम कराल ना या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, त्यामुळे हे तुमच्या सिलेबसमध्ये आहे. क्लिअर. नंतर स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, ऑइल, त्यानंतर फिल्ट्रेशन, डायइलेक्ट्रिक टेस्टिंग, ओके, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्टिंग, compliances with electrical inspector, safety precaution, permit to work, lockout procedure, safety equipment, test instrument, Indian electricity rule 1956 provisional, IEEE, ICE, ISA, राइट. तर यांचे रूल्स वगैरे आहेत. इल्युमिनेशन लाईट, टाइप्स ऑफ लाईट, सोलार लाईट, LED, CFL, HVSV, मर्क्युरी लॅम्प, ट्यूब, ओके, लाईट एक्सेट्रा. याच्यामध्ये ठरलेले क्वेश्चन्स आहेत काय येणार आहेत ते. क्लिअर.
त्यानंतर बघा प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट, वर्किंग ऑफ डिजिटल व्होल्टमीटर, ॲमीटर, क्लिअर. त्यानंतर फ्रिक्वेन्सी मीटर, मल्टीमीटर, मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स, मेगर अर्थ टेस्ट, क्लिअर. त्यानंतर पोटॅन्शिओमीटर. आता बघा इलेक्ट्रिकलचं मी काहीही न करता गेलो होतो मागच्या वेळेस, काही 56-57 मार्क काहीतरी आले होते माझे, मेकॅनिकलच्या भरोशावर केलं होतं, रिझनिंग आणि इलेक्ट्रिकल केलंच नव्हतं, असंच जाऊन आलो बघू कसा पेपर लेवल राहते, कारण यावेळेस मला तुम्हाला सांगायचं होतं, क्लिअर. त्यामुळे मला तो माझा त्यावेळेचा अनुभव अत्यंत आता तुम्हाला लोकांना गाईड करायला सोपा जातो, क्लिअर. तुमचं एक सेक्शन तुमचं परफेक्ट असेल ना, मेकॅनिकल तुमचं परफेक्ट आहे, तुम्ही इलेक्ट्रिकल करू शकता. इलेक्ट्रिकल परफेक्ट आहे ना, तर मेकॅनिकल म्हणजे 3 सेक्शनवर जास्त भर द्यायचा. तुमचं रिझनिंग, त्यानंतर जनरल नॉलेज, ओके 40 मार्काचं ते झालं तुमचं सेक्शन, राईट. तर 71 मार्कापर्यंत तुम्ही असे पोहोचता, 65-70 पर्यंत. आणि तिकडलं थोडंसं इकडले कटले तर तिकडलं ऍडजस्ट व्हावं असं तिकडलं करायचं, राईट, अपोजिट सेक्शन वन. त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक, SCR, मॉस्पेट, FET डिव्हाइसेस, रेक्टिफायर, इन्व्हर्टर, SMPS, PWM, ओके कन्व्हर्टर ऍप्लिकेशन. त्यानंतर बॅटरी, UPS, DG सेट्स, राईट. त्यानंतर पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट आणि एनर्जी एनर्जी कन्झर्वेशन मेथड्स. त्यानंतर ऑडिट, सोलार एनर्जी कलेक्टर, एरिया कॅल्क्युलेटर, विंड एनर्जी कन्झर्वेशन एक्सेट्रा, ओके 2006. त्यानंतर BEE इनिशिएटिव्ह आणि स्टार रेटिंग टू द इफिशियन्सी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, म्हणजे बेसिक्स ही गोष्ट आहे, क्लिअर. त्यानंतर फायर फायटिंग ॲपॅरेटस अँड सिस्टम बेसिक्स, राईट. इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन, MCCB आणि ELCB एक्सेट्रा, तेही सोपेच आहेत. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ नॅशनल बिल्डिंग कोड ऑन बिल्डिंग सर्व्हिस, व्हेंटिलेशन, इलेक्ट्रिकल अँड अलाइड इंस्टॉलेशन, एअर कंडिशनिंग, व्हेंटिलेशन, अकाउस्टिक, साऊंड इंस्टॉलेशन अँड नॉइज कंट्रोल इंस्टॉलेशन ऑफ लिफ्ट्स अँड एस्केलेटर. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, डायोड, ट्रायोड, सेमीकंडक्टर, फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस, ओके ट्रान्झिस्टर, NPN आणि PNP, क्लिअर. मी म्हटलं होतं ना तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल फर्स्ट इयरचं, त्याच्यामधूनच तुम्हाला 10-15 मार्क, अर्धे मार्क कव्हर होण्याच्या जवळ तुम्ही जाऊ शकता. पण एक असं विदाउट गायडन्स शक्य नाहीये, त्यामुळे आपण बॅच लॉन्च केलेली आहे. लाईक लॉजिकल गेट, डिमॉर्गन थेरम, बुलिनियन लॉजिक, त्यानंतर काउंटर, ॲडर, फ्लिप फ्लॉप्स अँड टाइप्स, ओके PLC कन्सेप्ट, लॅडर लॉजिक, प्रोग्रामिंग, आर्किटेक्चर. त्यानंतर स्काडा, कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर सॉफ्टवेअर, राईट, ऑटोमेशन, टायमर, सिक्वेन्सिंग, लॉजिक्स. त्यानंतर नेटवर्क डिझाईन, लॅन, मॅन, वॅन, टोपोलॉजी, रिंग, स्टार, बस, क्लिअर, सोप्या गोष्टी आहेत या. त्यानंतर डेटा ट्रान्समिशन, सिंगल, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स, फायबर ऑप्टिक कन्सेप्ट. त्यानंतर कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रॅक्टिसेस, डेटाबेस अँड वेअर हाऊसिंग, एंटरप्राइज रिसोर्सेस प्लॅनिंग, ERP ज्याला म्हणू शकतो आपण, कम्प्युटर इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड इंटरनेट वर्सेस इंट्रानेट, राईट. बाकीच्या गोष्टी बेसिक्स आहेत, बरेचसे पॉईंट असे बेसिक्स आहेत एकदम, क्लिअर. त्यामुळे हे सहज मेकॅनिकल वाल्यांना इलेक्ट्रिकलचा पार्ट करणं शक्य आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं ऍडव्हान्स मध्ये प्रिपरेशन करावं लागेल. नगर परिषद वाले, जोपर्यंत नगर परिषद तुमची चालू आहे, बिलकुल नगर परिषदेवर 100% फोकस करा. त्याच्यामध्ये तुमचं रिझनिंग, GS आणि मेकॅनिकल, ह्या 4-3 गोष्टी कंप्लीट करून टाका, म्हणजे तुमचा 65 मार्काच्या आसपासचं प्रिपरेशन होऊन जाईल. राहिलेल्या 30 ते 35 मार्काचं प्रिपरेशन जशी तुमची नगर परिषद कंप्लीट होईल तुम्ही फोकस करू शकता, क्लिअर. त्यामुळं व्यवस्थित प्रिपरेशन करा. जोपर्यंत व्यवस्थित प्रिपरेशन करणार नाही ना, फोकसिव्ह प्रिपरेशन करावं लागतं. बरं BMC सिलेक्ट व्हायचं असेल, बाकीचं करतो आम्ही, देऊन आलो ना, क्लिअर. आम्ही कसे दिल्यात एक्झाम, किंवा मेकॅनिकलचं करत करत BMC देऊन टाकली, असं नाही. तुम्हाला इलेक्ट्रिकल करावंच लागतं. तुम्ही इलेक्ट्रिकल ऑप्शन मध्ये सोडू शकत नाही, हे सरळ क्लिअरच आहे. ऑप्शन मध्ये इलेक्ट्रिकल सोडता येत नाही, त्यामुळे सोडायच्या भानगडीत पण पडू नका, राईट. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. माझा टेलिग्रामचा ID आहे योगेश माने इग्नाइट. जर तुम्हाला काही डाऊट असेल वगैरे तर मला नक्की कॉल करा, आपण बोलू, डिस्कस करू, राईट. सर्व गोष्टी जेवढ्या तुम्हाला अवेलेबल करून देता येतील करून देऊ, क्लिअर. बॅच तुम्हाला सांगितलेलीच आहे, आपण बॅच लॉन्च केलेली आहे. BMC MIDC दोन्ही त्याच्यात देतोय आपण, काही कारण BMC मध्ये सुद्धा, MIDC मध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल आहे, पण तिथं मेकॅनिकल फारच कमी सिलेबस आहे, क्लिअर. आता नवीन अपडेट येतील तेव्हा त्याच्यातही अवेलेबल, आता सर्वच अवेलेबल करून दिल्यामुळे काही नाही. जेव्हा नवीन अपडेट सिलेबसचे आले
तर ते तुम्ही त्याच्यातले एक्स्ट्रा जे टॉपिक आहे तेही करू शकता. राईट, तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.